नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचे पीक विम्याचे पैसे कोणत्या अकाउंटमध्ये येणार आहेत. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. तर सर्वात पहिले आपल्याला क्रोम ब्राउझर यायचे आणि क्रोम ब्राउझर आल्यानंतर आपल्याला सर्च करायचे आहे NPCI. तर NPCI आपल्याला क्रोम ब्राउझर आल्यानंतर सर्च करून घ्यायची. त्यानंतर बघा NPCI सर्च केल्यानंतर बघा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पहिल्यावाली साईडला आपल्याला क्लिक करून घ्यायची. या साईडला आपल्याला कळेल की आपल्या पीक विम्यासाठी आपण कोणतं अकाउंट दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण चेक करणार की आपण कोणता अकाउंट नंबर दिला आहे. या ठिकाणी बघा साईड ओपन झाल्यानंतर बघा कंझ्युमरमध्ये यायची. कंझ्युमर आल्यानंतर बघा खाली आधार सेटिंग इनेबल बेस या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असं इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे. तर या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसत आहेत. तर आपल्याला सर्वात पहिले खाली बघा भारत आधार सेटिंग इनेबल बेस या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा ही ऑफिशियल साईट या ठिकाणी ओपन ही झालेली. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिले आपला आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी फक्त या वेबसाईटवर आपल्याला एकच गोष्ट करणार आहे की आपलं कुठला अकाउंट आपल्याला हे पीक विम्यासाठी आपण दिलेलं आहे. त्यानंतर इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्याला, तुम्हाला अकाउंट नंबर कळून जाईल. त्यानंतर आपण दुसरी साईट बघूया. तर PMS या साईटची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. PMS या साईटला यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला बँक अकाउंट, कारण की पहिल्या साईडला तुम्हाला माहीत झालेलं आहे की तुम्ही कोणतं अकाउंट दिलेलं आहे. आता तेच बँकेचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे या दुसऱ्या लिंकमध्ये. तर या ठिकाणी आपल्याला फक्त बँकचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली बघा अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकून खाली अजून अकाउंट नंबरसुद्धा कन्फर्म करून घ्यायचे. तर या ठिकाणी बघा सर्वात पहिले आपण बँकचं नाव टाकून घ्यायचे. बँकचं नाव टाकून झाल्यानंतर बघा बँकचं नाव या ठिकाणी येऊन जाईल पहिले 2 अक्षर टाकल्यानंतर. त्यानंतर खाली बघा खाली तुम्हाला अकाउंट नंबरसुद्धा टाकून घ्यायचे. अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर बघा खाली कन्फर्म करायचे. कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर हा दिलेला आहे. त्यानंतर OTP पाठवा बटनावर क्लिक करायचे. OTP आल्यानंतर OTP टाकायचे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटची पूर्ण डिटेल करणार आहे की तुमच्या अकाउंटला किती पैसे आलेले आहेत आणि किती आले होते. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल मित्रांनो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.